नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 18. सम्राटच्या ओठाचा अचानक झालेल्या हलक्या स्पर्शाने आध्या मोहरली. ती आश्चर्याने त्याला बघू लागली. डोळे आपसूक मोठे झाले तर तोंडाचा आवाजला. तिने चोर नजरेने त्याला पाहिले तर तो अनामिष नजरेने एकटक तिला बघत होता. त्याची तिच्या ओठावर स्थिरावलेली नजर बेचैन होऊन गिळलेला आवंढा आध्याची धडधड वाढवायला पुरेसे होते. प्रयाग गेल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी झालेला हक्काचा स्पर्श अधिकच बेचैनी वाढवून गेली. तिची शरीरात विचित्र हालचाल जाणवली. कदाचित गरज असावी. मन ओढ घेऊ लागले सम्राटकडे. विचारानेच लाज वाटली तिला स्वतःची. मी काहीही काय विचार करते. मान्य आम्ही पती पत्नी आहोत, हक्क आहे दोघांचाही, पण मी हे कसं विसरते. सम्राटसाठी मी फक्त एक खेळणं आहे. प्रेम भावना तर कोसो दूर आहेत त्यांच्यापासून. एवढे महिने झाले लग्न होऊन पनिशमेंटच्या नावाखाली जवळ येतात आणि खरंच पनिशमेंट देऊन जातात. त्यांच्या जवळ घेतल्याने माझी काय अवस्था होते, मला किती त्रास होतो, मी किती आसुसलेली असते, त्यांना काही फरकच पडत नाही. आध्या सम्राटकडे बघत मनातच बडबड करू लागली. तिचे हात आपसूक तिच्या ओठावर गेले. एवढ्या जवळ येऊनही हक्क नाही का दाखवावं वाटत सम्राट. तिचा मनातच आक्रोश डोळे पाण्याने तुडुंब भरले. तो अजूनही एकटक तिलाच बघत होता आणि ती अधिकच अस्वस्थ होत होती. एका क्षणाला स्वतःच पुढाकार घेऊन हक्क मिळवावे वाटले तिला आणि स्वतःच्याच विचारावर चमकली ती. सम्राट. त्याची नजर सहन न होऊन आध्याने घाबरतच त्याला आवाज दिले. तसं स्वप्ननगरीत विहार करत असलेला सम्राट धाडकन जमिनीवर आदळला. तो गोंधळून इकडे तिकडे बघू लागला. त्याने शेजारी पाहिले तर आध्या बेडच्या कोपऱ्यात बसली होती आणि तो वास्तवात आला. ओ गॉड, म्हणजे आतापर्यंत आम्ही स्वप्न बघत होतो का? म्हणजे आम्ही आध्याला किस नाही केले? थँक गॉड. सावरले स्वतःला. सम्राट बाबू, जरा स्वप्नाचे मनोरे कमी बांधत चला, त्याचा त्रास तुम्हालाच होईल. सम्राट मनातच स्वतःवर चिडचिड करू लागला. पण हे काय विचार करत होतो आम्ही? तिच्यावर हक्क दाखवावेसे का वाटत आहे आम्हाला? हे खरंच खूप हुशार आहे. माहीत नाही का हिच्याकडे ओढतच जात आहोत. सम्राट विचार करून वैतागला. बायको, आम्ही काय म्हणतो, आता रात्र खूप झाली, उद्या अभ्यास केले तर चालेल. सम्राट भानावर येत बोलला. आता तिचाही शिकवण्याचा मूड नव्हताच. तिने होकारात मान हलवून बेडवरचे सगळे बुक उचलू लागली तर सम्राट तिरक्या नजरेने तिलाच बघत होता. हिचा चेहरा का उतरला? आम्ही जवळ गेलो तर आवडले नसेल का? पण आम्ही मुद्दाम नाहीच केले. कोणी सांगितले तिला आमच्याकडे बघायला? आणि चुकून तिच्या ओठावर. सम्राट मनातच बडबडला. त्याचे बोट आपसूक त्याच्या ओठावर स्थिरावले. नकळत हसू फुलले ओठावर. आध्याकडे बघतच तो बेडवर आडवा झाला. आध्याही फ्रेश होऊन त्याच्या शेजारी आडवी झाली. दोघेही त्यांच्याच विचारात कितीतरी वेळ जागेच होते. तिची नजर सहजच त्याच्याकडे वळली तर तोही तिच्याकडेच बघत होता. दचकून तिने नजर फेरून घेतली. माहीत नाही का त्याला वाईट वाटले. तिच्याकडे कड फेरून त्याने तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढले. सम्राट, काय करताय तुम्ही? आध्या काहीशी घाबरून बोलली. सध्या तरी काहीच नाही बायको. तुला झोप येत नाही आहे ना? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले. तशी ती नजर चोरू लागली. त्याने तिच्या हनवटीला पकडून तिचा चेहरा वर केला. तसे तिची नजर त्याच्या नजरेला भिडली. डोळे आपसूक पाणावले. खूप त्रास देतो ना आम्ही? तिचे डोळे पुसत त्याने विचारले. पण ती काहीच बोलली नाही. माफ करा मला. ते तुला पनिशमेंट करण्याच्या नादात चुकून झाले. वाईट वाटून घेऊ नकोस. सम्राट जरासा कचरतच बोलला. तर ती एकटक त्याच्याकडे बघू लागली. डोळे परत भरून आले. बोलावेसे वाटत होते पण शब्दांनी जणू बंड पुकारले होते. त्याने झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिला मिठीत घेत प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. तीही शांतपणे त्याच्या मिठीत विसावली.
तुझ्यावर अधिकार दाखवावेसे खूप वाटते बायको. तुला तुझा अधिकार द्यावा वाटतो, पण प्रेम नसताना फक्त शरीराची गरज आणि आपले हे नाते म्हणून नाही ना आम्ही तुझ्या जवळ येऊ शकत. माहीत नाही तुझ्यावर कधी प्रेम होईल की नाही, पण आम्ही प्रयत्न करू तुला तुझा अधिकार देण्याचा. सम्राट तिला मिठीत घेऊनच मनाशीच बोलला. तिचे मंद मंद श्वास त्याच्या चेस्टवर जाणवू लागले. तसे नजर झुकवून तिला पाहिले तर ती छोट्या मुलीसारखी अगदीच त्याला चिपकून झोपी गेली होती. तू खूप निरागस आहेस बायको. कुठेतरी आम्हीच तुला धोका देत आहोत. सम्राटने सुस्कारा सोडले. हळूहळू त्याचे डोळे बंद झाले. आजपासून नामांकन फॉर्म भरणे सुरू झाले. पार्टी ऑफिसमध्ये आबासाहेब सगळ्या मेंबरकडे बघत बोलले. मग काय ठरवले तुम्ही आबासाहेब? वैरी साहेब निवडणुकीला उभे राहणार आहेत का? एका मेंबरने विचारले. आध्याने इलेक्शन लढायला नकार दिला. आबासाहेब बोलले तसे सगळे शांत झाले. मग आता काय करायचे? दुसऱ्या मेंबरने विचारले. आम्हाला सम्राटचे बोलणे पटले. आपण सक्षमला उभे करू शकतो, आबासाहेब बोलले. माफ करा आबासाहेब, सक्षम साहेबाऐवजी जर दादासाहेब उभे झाले तर त्यांचा दबदबा, त्यांची लोकप्रियता एवढी आहे की ते नक्कीच निवडून येतील आणि रावसाहेबांना मात फक्त दादासाहेबच देऊ शकतात, एका ज्येष्ठ नेत्याने सुचवले. माफ करा गोरे साहेब, तुमचा प्रस्ताव चांगला आहे पण आम्हाला ते जमणार नाही. आम्ही एक उद्योजक म्हणूनच ठीक आहोत. फक्त आवड आणि पार्टीला गरज म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो, पण इलेक्शन लढण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. एवढ्या वेळचा शांतपणे सगळ्यांचे बोलणे ऐकणारा सम्राट बोलला. पण असं कसं चालेल दादासाहेब? ना तुम्ही वैने साहेबांना उभे राहू देत आहात, ना तुम्ही स्वतः निवडणूक लढत आहात. रावसाहेबांच्या पार्टीने त्यांचे उमेदवार ठरवले आणि आपल्या पार्टीचे अजून उमेदवारही तयार नाहीत. यावेळी आपली हार निश्चित आहे, एक पार्टी सदस्य नाराजीत बोलले. सक्षम भाईला तुम्ही सगळे दुर्लक्षित करत आहात. मान्य ते शांत आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ते निवडणुकीसाठी लायक नाहीत. सम्राट त्यांना पटवून देऊ लागला. कितीतरी वेळ त्यांची चर्चा सुरू होत्या. हो नाही करत शेवटी सगळ्यांनी सक्षमच्या नावापुढे मोहर उमटवली. दुपारी 4च्या दरम्यान सक्षम सम्राट नामांकन फॉर्म भरायला डीएम ऑफिसमध्ये दाखल झाले. रावसाहेबांनी त्यांचे सुपुत्री सेजल पहिलेच तिथे हजर होते. त्यांना बघताच रावसाहेबांनी सेजलच्या ओठावर तेरकस हसू फुलले. सम्राट सक्षम त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आत जाऊ लागलेच की सेजल लगबगीने त्यांच्या जवळ आली. तिला बघताच सम्राटच्या डोळ्यात राग उतरला. त्याने नजरेने सक्षमला आत जायला खुणावले. मी एकटा नाही जाणार सम्राट. सक्षम सेजलकडे करडी नजर टाकून काळजीने सम्राटला बोलला. डोंट वरी भाई, आता तिचा आणि तिच्या बोलण्याचा आमच्यावर काही एक परिणाम होणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. ही विनाकारण आपल्याला तिच्या बोलण्यात गुंतवून ठेवेल. तुमचे फॉर्म भरणे गरजेचे आहे. तुम्ही जा, आम्ही बघतो हिला. सम्राट त्याला आश्वस्त करत बोलला. सक्षम सुस्कारा सोडून आत निघून गेला. मी ऐकले तुमच्या पार्टीने सक्षम भाईला माझ्या विरोधात उभे केले. सेजल सम्राटच्या पुढ्यात उभे राहून काहीशी हसत बोलली, पण सम्राट काहीच बोलला नाही. तुमच्या पार्टीतील लोकांना ना अक्कलच नाही आहे. अरे रावसाहेबांची मुलगी आहे मी. माझ्या विरोधात निदान तुझ्यासारख्या लायक उमेदवाराला उभे करायचे ना. सक्षम भाई सारख्या साध्या माणसाला राजकारणी डावपे झेपणार नाही. सेजल जरा मगरुरीत बोलली. सम्राट रागाने तिला बघत होता. माझ्याजवळ तुझ्यासाठी एक चांगली ऑफर आहे. सेजल त्याच्या जवळ सरकत हळूच कानात पुटपुटली. मी काय म्हणते, तू माझ्याकडे परत ये. मी नामांकन परत घेते म्हणजे साहजिकच सक्षम भाई निवडून येतील. व्हॉट से? एका दगडात 2 शिकार. मला माझे प्रेम मिळेल तर सक्षम भाईला त्यांचे पद, आणि मग ते जिंकले काय आणि मी जिंकले काय? पद तर आपल्या घरातच असणार आहे. सेजल कपटी हसत बोलली.
तुझ्यासारख्या मुलीकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो? तू कोणाच्या विश्वासाच्या लायकच नाहीस. ना तू आमच्या लायक आहेस ना तुझ्या पक्षाच्या. आमचा तर विश्वास तू केव्हाच तोडलीस, निदान तुझ्या पक्षाचा तरी तोडू नकोस. आणि राहिली गोष्ट निवडणुकीत जिंकण्याची, तर त्यांचे टेन्शन तू घेऊ नकोस. पद आमच्याच घरात येणार. तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलून सम्राटने डोळ्यावर गॉगल चढवले. तिच्याकडे न बघताच तो आत निघून गेला. हाय, तुझी ही सदा मला तुझ्याकडे खेचत आहे सम्राट. तो गेला त्या दिशेने बघत शेजल पुटपुटली. ओठावर तिरकस हसू होते. वाटले नव्हते तू एवढ्यात सावरशील. माझ्यानंतर तुझी झालेली अवस्था, तुझी तडमड माहीत आहे मला. माझ्यासाठी तुला तडपताना बघून खूप मजा यायची, पण आता तुला तडपवायचे नाही तर तुला मिळवायचे आहे. बी रेडी मिस्टर सम्राट मोहिते पाटील. हे सेजल देशमुख आता तयार आहे तुझ्यावर हृदय हरायला. सेजल मनातच बोलून हसतच रावसाहेबांकडे निघून गेली. संध्याकाळ झाली. आध्याने तिच्या बॅगमधून एक कुर्ती लेगिंग्स काढून बेडवर ठेवले. ती कपड्यांकडे एकटक बघत होती. डोक्यात विचार. ती मोहिते पाटलांच्या घरी सून बनून आली तेव्हापासून एक एक नियम तिने धुडकावून लावले होते. आज परत एक नियम तुटणार होते. नेहमी साडी आणि डोक्यावर पदर हा नियम अजूनपर्यंत तरी कोणी तोडले नव्हते. ना आध्याला तोडायचे होते, पण मजबूर होती ती. मुलींना संरक्षणाचे धडे ती साडी नेसून नक्कीच देऊ शकणार नव्हती. तसे तर पॅन्ट टी शर्ट त्यासाठी अगदी कम्फर्टेबल असतो, पण ती मनात असूनही घालू शकत नव्हती. आध्या, येऊ का आत? दरवाजावर नॉक करत जानकीबाईने हाक मारली. तसे विचारत असलेली ती भानावर आली. आई, तुम्ही या ना. आध्या बेडवरून उठत डोक्यावरची पदर ठीक करून लागली. जानकीबाई आत आल्या तशी त्यांची नजर बेडवर असलेल्या कपड्यांवर गेली. आध्याने लगेच उचलून पाठीमागे पकडले. मनात धाकधूक. काही बोलणार तर नाही. तुम्ही खूप छान काम करत आहात आध्या. आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. मोहिते पाटलांच्या घरातील स्त्रियांनी कधी या घराची चौकट ओलांडलीच नाही. या चार भिंती आड सगळ्यांचे विश्व. तुम्हाला सांगू आध्या, आम्हालाही खूप आवड होती काम करायची. लग्नाच्या पहिले आम्ही एका शाळेत शिकवायला जायचो, पण लग्न झाले आणि रीती भाती सांभाळत स्वतःला हरवून बसलो. आता तुम्हाला बघतो ना तर वाटते आम्हीही पहिले हिंमत केली असती तर केव्हाच आपल्या घरातील वातावरण बदलले असते आणि आमचे विक्रम आम्हाला सोडून कधी गेलेच नसते. जानकीबाई कातर स्वरात बोलल्या. विक्रम? हे कोण आहेत आई? ते कुठे गेले आणि घरात कोणी त्यांच्याविषयी बोलतानाही दिसत नाहीत? आध्या एकावर एक प्रश्न विचारू लागली. तसे जानकीबाई भानावर आल्या. आम्ही पण ना कुठलाही विषय घेऊन बसतो, ते जाऊ द्या. तुम्ही आजपासून मुलींना संरक्षणाचे धडे देणार आहात ना? जानकीबाई डोळ्यातील पाणी पुसत काहीशा हसत बोलल्या. हो आई, आध्या गालात हसली. बरं, तुम्ही तयार व्हा. आणि हो, ती कापडं घातली तरी चालेल. जानकीबाई हसतच बोलल्या. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्या निघून गेल्या. त्या जाताच आध्या विचारात हरवली. कोण आहेत हे विक्रम? आईने विषय का बदलले? विचार करतच आध्या आवरायला निघून गेली. आज किती हलके हलके वाटत होते. कितीतरी दिवसांनी तिने तिचे नेहमीचे कपडे घातले होते. तिने एकवार स्वतःला पाहिले आणि बिचकतच खाली जाऊ लागली. वहिनी? पाठीमागून स्वराचा आवाज आला. तशी आध्या जागीच थबकली. वाव वहिनी, काय भारी दिसत आहात तुम्ही. आध्याला न्याहाळत स्वरा खुशीतच बोलली. थँक्यू स्वरा. बरं, तुम्ही आजपासून कराटे शिकवणार आहात ना? मलाही शिकायचे आहे. स्वरा एक्साइट होत बोलली. तसे आध्याने होकारात मान हलवले. मग दोघी खाली निघून गेल्या. वाड्याच्या मागच्या बाजूला मोकळ्या जागी आध्या आणि स्वरा निघून आल्या. कोमल आणि दुसरी एक मुलगी ज्योत्स्ना पहिलेच तिथे हजर होते. ती मुलगी काहीशी घाबरलेली दिसत होती. तुझे नाव ज्योत्स्ना राईट? आध्या काहीशी विचार करत बोलली. हो वहिनी साहेब, ज्योत्स्ना घाबरूनच बोलली. तू एवढी घाबरलेली का आहेस? आध्याने काळजीने विचारले. तिने घाबरून कोमलकडे पाहिले. ते आईचा इकडे यायला नकार होता, पण मी लपतछपत आले.
मला शिकायचे आहे. कोमल दीदी सांगत होती तुम्ही कसे तिला वाचवले. मला पण तुमच्यासारखी धाडशी बनायची आहे. ज्योत्स्ना मान खाली घालून बोलली. आईशी असे खोटं नाही बोलायचे बाळा. तू खूप वेळ होऊनही घरी नाही दिसली तर त्या घाबरतील. आई आहे ती, काळजी तर वाटणारच ना. काही दिवस विरोध करेल पण तुझी शिकण्याची जिद्द बघून त्यांचेही मन पाजरेल. आज ठीक आहे पण उद्या परत येताना निदान त्यांना हेंड तरी दे, ठीक आहे. आध्या ज्योत्स्नाला समजावू लागली तसे ज्योत्स्नाने होकारात मान हलवले. सुरू करायचे मग. आध्याने स्वरा कोमल ज्योत्स्नाकडे बघत विचारले. तिघींनी तेवढ्याच उत्साहाने होकार भरला आणि आध्याने बेसिक शिकवायला सुरुवात केली. कराटे शिकायला फिटनेस, स्टॅमिना खूप महत्त्वाचा असतो. आपले मसल मजबूत असले तरच आपण पुढचं शिकू शकतो. पहिले आपल्याला आपला स्टॅमिना वाढवावा लागेल. त्यासाठी रेग्युलर रनिंग, व्यायाम हवाच असतो. मी इथे काही स्टेप शिकवते आणि रनिंग एवढ्याशा जागेत शक्य होणार नाही तर कोमल, ज्योत्स्ना शक्य झालेस तुम्ही रोज सकाळी मोकळ्या मैदानावर धावायला जा, आध्या बोलली. मग वहिनी माझे काय, स्वरा तोंड पाडत बोलली. तशी आध्या गालात हसली. घरी एवढी मोठी जिम आहे, तुमची भाई तिथे कसरत करतात. तुमचा वेट ठरवून तुम्ही तिथे प्रॅक्टिस करू शकता, आध्याने तिला सुचवले. तशी स्वरा खुश झाली. मग आध्या आणि बाकी तिघी हलकी फुलकी व्यायाम करू लागले. किचनमध्ये काम करत असलेली साक्षी खूप बेचैन दिसत होती. डोक्यात विचार. काय करत असेल, कशी शिकवत असेल आध्या. माझ्या मागून या घरात आली पण सगळ्यांना तिच्या बाजूने वळवून घेतले. जो तो आध्या आध्या बोलत असतो. कोणाला तर मीही या घरची सून आहे लक्षातच नाही. आबासाहेबही नेहमी तिच्याशी बोलत असतात. ऐकले यांच्या अगोदर तिचेच नाव आमदारकीसाठी पुढे केले सगळ्यांनी. आई पण तिला कधी रागवत नाही. थोडासा विरोध करून लगेच तिच्या बाजूने निर्णय देतात. मी अशीच नेहमी या चार भिंतीच्या आत घर सांभाळत बसेन का आणि ती घराबाहेर मुक्त संसार करेल. साक्षीच्या मनात नकळत आध्याविषयी राग आणि जेलसी भरून आले. मग काय करणार आहेस तू साक्षी. आईच्या पुढे तर तुझे शब्दही फुटत नाही. ती बघ कशी धीटपणे सगळ्यांना उत्तर देत असते. आणखी किती दिवस असे घाबरत जगणार आहेस तू. वेळीच काहीतरी पाऊल उचल, नाहीतर तू कायमची इथेच बंदिस्त होशील, तिचे दुसरे मन बोलू लागले. पुढे जाऊन मी आमदाराची बायको होणार, माझीही काही प्रतिष्ठा असेल आणि आध्या माझ्यापेक्षा लहान, माझी लहान जाऊ, मी म्हणेन ते तिला मानावंच लागेल. असंच करते. मी या घरची मोलकरीण नाही तर मालकीण आहे. आता मला माझे मोठेपणा दाखवावंच लागेल. आई नाही का त्यांच्या दोन्ही जावांना त्यांच्या हाताखाली ठेवतात. पुढे जाऊन मोठी सून म्हणून या घराची जबाबदारी माझ्यावर असेल. मग मलाही आईसारखंच सांभाळावं लागेल ना. शेवटी मी त्यांचीच सून, त्यांचे काही गुण घ्यावेच लागेल. साक्षी मनातच प्लॅनिंग करू लागली. ओठावर विजयी हसू फुलले तिच्या. या सगळ्यापासून अनभिज्ञ आद्या तिचे काम करण्यात व्यस्त होती. सम्राट सक्षम नामांकन फॉर्म भरून परत आले. दोघे पार्टी ऑफिसच्या दिशेने जाऊ लागलेच की सम्राटला वाड्याच्या मागच्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली. सम्राट काय झाले, तुम्ही थांबलात का. चला पुढे, सगळे वाट बघत असतील आपले. सक्षम त्याच्या शोल्डरवर हात ठेवून जरा गोंधळून बोलला. भाई तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. बोलून सम्राट लगबगीने कानोसा घेत वाड्याच्या मागच्या बाजूला गेला. तशी त्याची नजर लाईट पिंक कलरची फ्लोरल प्रिंट कुर्ती आणि व्हाईट लेगिंग्स, कमरेभोवती बांधलेली व्हाईट ओढणी, केसांचा हाय पोनी, चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नाही. अगदीच कॉलेज गोईंग स्टुडंट दिसत होती ती. हातात एक मोठी लाठी, सराईतपणे त्यावर चालणारे तिचे हात, तिचे स्मूथ मूग, घामाने चिंब भिजलेली ती, फुललेले श्वास. मंत्रमुग्ध होऊन तो एकटक तिला बघू लागला. नकळत हृदयात हालचाल झाली. किती गोड दिसत आहे ही. आजपर्यंत फक्त तिच्या जवळ जाण्याने मन ओढ घ्यायची तिच्याकडे, पण आज ही वेगळीच भावना कसली. का तिला बघत राहावंसं वाटत आहे. सम्राटच्या मनात विचार चमकून गेला. काही वेळात आध्याने मुलींना काही सूचना देऊन तिने त्यांना सुट्टी दिली. तसे कोमल, ज्योत्स्ना, स्वरा निघून गेल्या. कमरेवरची ओढणी काढून ती ओढणीने चेहऱ्यावरचा घाम टिपू लागली. थोड्या वेळ ती तिथेच बसली. ओठावर सुंदर हसू होते. तू मला जे शिकवलेस, माझी तीच कला दुसऱ्या कोणाला देताना आज खूप आनंद होत आहे. मी तुझ्या एवढे नाही पण थोडीशी का असेना तुझ्यासारखे काम करत आहे, यानेच मन सुखावत आहे. तू जिथून कुठून तुझ्या आध्याला बघत असशील, तुला खूप अभिमान वाटत असेल ना माझ्यावर.
आय मिस यू प्रयाग. आध्यावर आकाशात बघत मनातच बोलू लागली. डोळे पाणावलेले. कितीतरी वेळ ती एकटीच तिच्या विचारात तिथे बसून होती. सम्राट अजूनही चोरून तिला बघत होता. हिच्या डोळ्यात पाणी. ही सारखी आकाशात का बघत आहे? कोणाला आठवत आहे ही? नकळत मन बेचैन झाले त्याचे. आबासाहेब बोलले होते तिचे आई बाबा नाहीत. त्यांचीच आठवण येत असेल का? विचार येताच त्याचे मन थोडे शांत झाले. नकळत त्याची पावले तिच्या दिशेने उठलीच की रघुने लगबगीने त्यांच्याजवळ येत त्याला आबासाहेबांचे निरोप दिले. सम्राटने एक नजर तिला पाहून सुस्कारा सोडून तो पार्टी ऑफिसच्या दिशेने निघून गेला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.